नमस्ते. बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये आपण आज लोकसभा विधानसभेचं जे वातावरण सुरू झालेलं आहे याच्यात जनतेचे मतं जाणून घेण्यासाठी, जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण नेरले या गावामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत आता काही स्थानिक शेतकरी, काही स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घे की नेमकं लोकसभेच्या या निवडणुकीकडे हे कशा पद्धतीने बघत आहेत. नमस्ते. नमस्ते, बोला. आता जे लोकसभेची निवडणूकचे रणधुमाळी सुरू झालेली आहे, तर आपण एक स्थानिक नागरिक म्हणून कसं बघता इकडे? काय, आम्ही आता शेतकरीच आहे, त्यामुळं आम्ही राजू शेट्टींच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आणखीन दुसरी गोष्ट काय, मागल्या 5 वर्षाला जे खासदार होते त्यांनी काय 5 वर्षात जे निवडून येऊन जे गेले त्या स्टेजला आले होते. आत्ता परवा सभा झाडायला सुद्धा आले होते. आपल्याला तर आपण राजू शेट्टींना मतदान करायचं उघडपणे सांगत आहात, पण शेट्टी साहेबांनाच का? शेट्टी साहेब आमच्या शेतकऱ्यासाठी झडणारा नेता आहे ना. कोणाचं वैयक्तिक काम असू दे, माझ्यासारख्या गोरगरिबाचं हे कामं होतात. तसे शेतकऱ्यांच्या विषयावर आता बाकीचे सुद्धा सभांमधनं किंवा न्यूज चॅनल प्रसारमाध्यमातून सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवायला आम्ही तयार आहे, व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही तयार आहे. आवाज उठवलेला कुठं दिसलं नाहीत. मग आवाज त्यांनी उठवला, पण कुठं एखाद्या स्टेजला दिसला नाही बाबा. काय नाही, मराठा आरक्षण आहे किंवा काय आहे, मराठा आरक्षणाला शेट्टी साहेबांनी पाठिंबा दिला. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपण कसं बघताय निवडणुकीचं काय हो, राजू शेट्टी साहेबांनी उचलला एवढं आंदोलनं केली, काय केलं तर अजून दर म्हणावा असं मिळालेलंच नाही. शेतकरी आपला राबतोय रात्रंदिवस. पाण्याचा पण प्रश्न आहे. लाईट रात्रीची कधी पण येते, 4 दिवस असत्या, 4 दिवस नसत्या. मग रात्रीचं माणसाने, आता बिबट्याचा वावर आहे इकडं सगळीकडं, रात्रीचं माणसाने ऊसाला पाणी पाजायचं कसं? एवढं ही रिस्क घेऊन माणसं ऊस पिकवतात, तर त्याला दर तर तसा मिळाला पाहिजे. पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, त्याला वीज पुरवठा व्यवस्थित मिळाला पाहिजे. आता राजू शेट्टी साहेब एवढं आंदोलन करतात, काय करतात, तरीसुद्धा अजून यांनी दर जाहीर केलेला नाही म्हणावा तसा. आपण परवडलं तर पाहिजे माणसाला, शेतकऱ्याला. विषय घेतला आपण, तर त्यांच्या आंदोलनावर आपण समाधानी आहात का? ते आंदोलन करतात त्या विषयावर तुम्ही समाधानी आहात का? होय. आता राजू शेट्टी साहेब शेतकरी आवाज उठवतात, असं बाकीचे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांबद्दल आम्ही भांडत असतोय. अहो, भांडले तरी तसं मग प्रतिसाद तसा मिळाला पाहिजे का नाही? राजू शेट्टी साहेबांचं सरळ सरळ दिसतंय की बाबा शेतकऱ्यांच्यासाठी झगडतात. एवढी वर्ष झाले ती झगडतात, पण बाकीची निवडणुका झाल्या की आपल्या उद्योगाला चालू करतात. आता आपण स्थानिक एक शेतकरी म्हणून आपण महिलासुद्धा प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहेत. मग आपण या निवडणुकी कशा पद्धतीने बघताय? आता निवडणुकीचे वातावरण आपल्याला बघायला मिळतंय, पेपरमधनं असू दे का TVमधनं बघायला मिळतंय. जी शेतकऱ्यांच्यासाठी पुढाकार घेऊन व्यवस्थित आम्हाला उसाला दर मिळवून देतील त्यांच्याच पाठीशी आम्ही असणार. आता 3 तसे प्रलभ तसे तर मोठे उमेदवार म्हटलं तर धैर्यशील माने, सत्यदाबा सरुडकर आणि राजू शेट्टी साहेब, असे 3 उमेदवार प्रबळ आहेत. तर त्यात आपण आशावादी कोण वाटतं आपल्याला की बाबा हा नेता आपल्यासाठी उपयोगाचा आहे किंवा आपली मदत करू शकतो? आम्हाला तरी राजू शेट्टी साहेबांचंच हे. हां, आपण अजून काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीनं त्या इलेक्शनकडे बघतात. आपलं नाव? अविनाश चव्हाण. आता जे इलेक्शन सुरू आहे, इलेक्शनमध्ये आपण कसं बघताय बाबा, आपल्याला काय अपेक्षा आहे निवडणुकांमधनं? आम्हाला तर वाटते शेतकऱ्यांची हिताकरता राजू शेट्टीच यावं असं वाटतंय. धैर्यशील माने निवडून ह्याला इकडं अजून नेरलेला माहीत पण नाही आम्हाला कसली व्यक्ती आहे काय. आता मागले 8-15 एक सभा तेवढी झालेली आहे, ऐकून माहीत आहे. पण त्यांनी असं म्हणतात की गावाला भेट देऊन काय करणार, आम्ही विकासाची कामं करतोय ह्याच्यात जाऊन, दिल्लीत जाऊन. काय गावाला भेटी काय द्यायच्या? काय केलं विकास? त्यांनी बोर्ड मार्फत त्यांनी सांगितलेलं की कशा पद्धतीनं गावात विकास कसा आणला. शेतकऱ्यांच्या हिताकरता काहीच नाही ना. शेतकऱ्यांच्या हिताकरता काहीच केलेलं नाही. पण त्यासाठी राजू शेट्टीच का पाहिजे तुम्हाला? त्याने आंदोलन केलं, दिवसाला दर मिळाला आहे बऱ्यापैकी. अजून मागणीप्रमाणे दर मिळालेला नाही, तरी पण बऱ्यापैकी मिळाला आहे निमार्द तरी. आपलं अजून अपेक्षा भरपूर आहे त्यांच्या. आपल्याला आता राजू शेट्टी साहेबांबद्दल आपण ठामपणे सांगत आहात, पण त्या पद्धतीनं आता राजू शेट्टी साहेब उसाल दर आंदोलन करतात किंवा दूध दराचं आंदोलन करतात, पण त्यासाठी तुम्ही समाधानी आहात का? किंवा तुम्हाला वाटतं की समाधान आहे, मार्ग मिळू शकतो? समाधान आहे. लोक तशी चांगल्या पद्धतीनं बोलत आहेत. आपल्यासोबत आता अजून काही लोक आहेत, त्यांच्या जाणून घेऊया. आता जे लोकसभेचं वार वाहू लागलेलं आहे, लोकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फायरी झाडायला लागलेल्या आहेत, तर आपण एक स्थानिक नागरिक म्हणून आपण कसं बघता इकडं? आम्ही राजू शेट्टीलाच मतदान करणार, का तर आमच्या उसाला दर चांगला भेटला आहे, दुधाला पण दर बऱ्यापैकी आणि वेळोवेळी ते आहेत आमच्या पाठीमागे आहेत ते. आता बाकीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा म्हणतात की आम्ही शेतकरीचे पोटी जन्म घेतला, आम्ही शेतकरी आहे की. शेट्टी साहेबच का? शेट्टी साहेबांनी मागील 5-6 वर्षापूर्वी चांगला उसाला दर भेटून दिला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी बराच आर्थिक बाजू हे झालेले होते.
आता लोकांमध्ये असा संभ्रम आहे की शेट्टी साहेब कधी मातोश्रीवर जातात तर कधी भाजपला हात मिळवणी करायचा प्रयत्न करतात. ते लोकांचे आता विरोधकांचे आरोप करायला सुरू झालेत, तर ह्याकडे आपण कसं बघताय? नाही तसं काय बघू शकणार नाही, का तर आम्हाला वेळची वेळी त्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही आहे. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत की ते म्हणतात की आम्हाला शेट्टी साहेबांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. मग आता आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. आपण आता शेतकरी म्हणून एक राव शेट्टी साहेबांना इतर लोक बोलतात, मग आपण एक शेतकरी म्हणून आपण कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणुकीचं म्हटलं तर राजू शेट्टी साहेब ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेही काम त्यांनी केले भरपूर. उसाला दर आहे, खताचा प्रश्न आहे, पुन्हा तुमचा दुधाचा प्रश्न आहे. त्यांनी भरपूर कामं केली ती खासदार असतानासुद्धा, आणि खासदार नसतानासुद्धा त्यांनी पुढवून सगळ्यांना घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी कामं आंदोलनं भरपूर केलीत. मग आता बाकीचे पण करतातच की, बाकीचे पण म्हणतात की आम्ही मांडतोय जनतेसाठी. ते फ्रंटला कोण नाहीच आहे. शेट्टी साहेब मार खाऊन काय करून रक्तबंबळ होऊन सुद्धा ते प्रत्येक कामं विषय घेतला. शेट्टी साहेब पायाला पट्ट्या बांधतात, डोक्याला पट्ट्या बांधतात आणि लोकांना भावनिक करतात, असे विरोधक ते का करतात? खोटं आहे, खोटं. ते आपला चालावा आपलाच म्हणावा म्हणून ते खोटं लोक बोलतात. शेट्टी साहेब करतात हे काम बरोबर करतात आणि लोक त्यांच्यासोबत आहेत. सर्वसामान्य जनता त्यांच्याबरोबर, गोरगरीब त्यांच्या संगती आहे, शेतकरी आहे. शेतकरी जनता त्यांच्या बरोबर आहे असं जर म्हणत असाल, मग शेट्टी साहेबांना मग राजकारण्यांच्या दारात का जावं लागते? कोण साहेबांना बोलून घेतलं जातं, साहेब होऊन जात नाहीत. ते आता मातोश्रीवर गेले किंवा असं बोललं जातं की ते भाजपच्या विरोधकाच्या तोंडाला हात लावता येत नाही. बोलणार विरोधक हे बोलत राहणार असेच, कारण त्यांचं खपावं म्हणून. ह्यांचं खपण्याजोगं सगळं आहे, ह्यांचं बिन बोलता सुद्धा खपतं आहे साहेबांचं. आता काही लोकांची अशी मतं येतात की नवीन चेहरा आहे, आपल्या भागातला आहे, सरोडचे व्यक्ती आहे, नवीन चेहरा आहे, त्यांना विधानसभेच्या 2 टर्मचा अनुभव आहे, आता निवडून द्यायचं आता गेलेल्या 5 वर्ष खासदार निवडून गेले, तिने सिलेंडर वाटायचं आले काय, मी 5 वर्षानंतर पहिल्यांदा आले, आम्ही त्यांना बघितलं. हेच ती व्यक्ती. तर साहेब प्रत्येक कार्यक्रमाला सुख दुःखामध्ये गोरगरिबाच्या सहकार्याला शेतकऱ्याच्या सहकार्यासाठी ते धावून येतात. प्रत्येक गावामध्ये लोकांची अशी प्रतिक्रिया येते की काही जे आमदार, जे माजी आमदार खासदार आहेत, त्यांनी गावाला चेहरा दाखवला नाही. पण त्यांचं मत असं येतं की चेहरा काय दाखवायचं, मला विकास कामं तुमच्या गावाला निधी देणं हे महत्त्वाचं काम आहे. अहो गटारान रस्ता गेलं म्हणजे विकास झाला का? काय अपेक्षित आहे आपल्याला? काय शेतकऱ्यांना उसाला दर मिळाला पाहिजे. लागवडीचे दर कुठे गगनाला गेलेत, त्या शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे. लाईटचा प्रॉब्लेम आहे, रात्रीचा इकडे बिबट्याचा वावर आहे, संध्याकाळचं लोक पाणी लाईट संध्याकाळी येते, लोक शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतामध्ये पाणी पाजवता जायला लागतं. आता जे बदलतं राजकारण आहे, आपण आता महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्षापासून आपण राजकारण बघतोय, कोण कुणाच्या गटात, तर स्थानिक नागरिक म्हणून आपण कसं बघताय याकडे? साहेब कोणाच्या गटात जाणार नाहीत. साहेब नाही, वन मॅन शो. स्थानिकचं जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रातलं, त्या राजकारणात आपण कसं जरी कोण कुठं जरी गेले, तर ज्यांना मला सहकार्य मिळालं तर मी साहेबांच्याच आम्ही पाठीमागे जाणार आहे. आम्ही कुठल्याही गटात असू द्या, जे काम करते जे आम्ही पाठीशी ठामपणे राहणार आहे. आणि राजू शेट्टीला आम्ही मतदान करणार आहे. एकच गट्टी राजू शेट्टी. लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया लागल्यात. आपल्याकडे आता तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाच्या लोकांच्या बी प्रतिक्रिया आहेत, बघूया काय वाटतं आपल्याला. आता जे निवडणुकीचं जे वारं व्हावे लागलेलं, आपण तरुण म्हणे कसं बघताय याकडं? काय नाही, तरुण म्हणजे आमचं राजू शेट्टीच एकमेव. राजू शेट्टी असं काय म्हणजे राजू शेट्टीमध्ये असं विशेष काय आहे? काय नाही, शेतकऱ्यांसाठी सारखं चांगलं धडपडतात. लोक प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपापली मतं सांगतात, पण एकच चेहरा त्यांना जाणवतो की राजू शेट्टी साहेबांचा. त्यामुळे त्यांना वाटतं की शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या उसाला दुधाला दर मिळाला पाहिजे. आपण जे वेळेला शेट्टी साहेबांबद्दल किंवा पोटतिरीने बोलतात, पण बाकीच्या खासदारांमध्ये सुद्धा ते स्किल आहे असं लोक बोलले जातात, व त्यांनाही त्या गुणवत्तेच्या आहेत म्हणून त्यांना पक्षाने उमेदवार दिलेले असत्या. पण त्यामुळं एकच चेहरा डोळ्यासमोर का राहतो? एक चेहरा म्हणजे काय माहिती आहे का, आता गेली 20 वर्ष झालं शेट्टी साहेब जसं आमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी झटतात. असं कुठलंही आता तुम्ही म्हणला की बाबा काय नाही, आबा 2 वेळा आमदार झाले, तर आबा 2 वेळा आमदार होऊन आबाने आमच्यासाठी काय केलं? नाही, आता ते तुमचं आणि त्यांचा आमचं म्हणणं त्यांच्या मतदारसंघात तर काय केलं? काय आम्हाला काय नाही, आम्हाला रस्ता नको, तुमचं नालं नको, गटर नको, आम्हाला आमचा शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. यासाठी जी झटणार आहे त्याच्या पाठीमागं आम्ही ठाम. शेतीमालाला दर म्हणतोय, पण आता ह्याच्या अगोदरचे जे शेतकरी नेते होते रघुनाथ दादा, ह्याच्या अगोदर असं सांगितलेलं आहे की राजू शेट्टी हे मॅनेज होणारे नेते आहेत, असं रघुनाथ दादांनी प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. मग आता ते का घरी बसलेत?
नाही त्यांनी मी उमेदवारी घेतलीच की ते अशीच उमेदवारी घेतात. कोणी पैसे दिलं का नाही ती उभा राहायचं आणि आपलं नुसतं दाखवायचं. काढले त्यांनी पत्रक असं काढले, त्या पत्रकेत असा उल्लेख आहे की ज्या शेतकरी संघटनेच्या आणि कारखाना प्रशासनाच्या मिटिंगा झाल्या त्या बैठकीमध्ये राजू शेट्टी साहेबांनी बरेच वेळा कारखानदारीशी संगनमत केलं, त्यांच्या होला हो मिळवलं, असा थेट त्यांचा आरोप आहे. नाही असं काय नाही, असं काय आम्हाला वाटत नाही, असं आम्हाला वाटत नाही. शेतकरी तसा पोटतिडकीनं सांगतोय की बाबा आम्ही नेहमी शेट्टी साहेबांनीच पाठीमागे राहणार आहे, कारण त्यांनी वेळोवेळी उसाला दर दिलेला आहे, दुधाला दर दिलेला आहे व शेतकऱ्यांसाठी ते वेळोवेळ भांडत आहेत, असं या नेरल्यातील बऱ्याचशाच ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं मत येतं आहे. एव्ही9 मराठीसाठी शीतलकुमार शेट्टे, नेरले.